घेणार आहे आणि काही प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती इथे झालेल्या विमान अपघातातील मृत्यू या अपघाताबाबत सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे नेते प्रश्न उपस्थित करू लागले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताबाबत खळबळजनक शंका उपस्थित केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। हा अपघात नैसर्गिक नसून तो एक पूर्वनियोजित कट असल्याचा खळबळजनक आरोप मिटकरी करताना दिसतो। अजीत दादा पवार जैसी एक लीडर, एक बड़ा नेता महाराष्ट्र का जिस प्रकार से विमान दुर्घटना में उनकी मौत हो गई और जो तथ्य सामने आ रहे हैं, मुझे लगता है उसके ऊपर सिर्फ हम जांच करेंगे, हम रिपोर्ट देंगे, नहीं, कुछ ना कुछ गड़बड़ है। और जिस प्रकार से ये आवाज, ये सवाल अजीत दादा के पार्टी से उठ रहे हैं, ये रहस्यमय है। उनकी मौत जो है वो रहस्यमय है, कुछ तो हुआ है पर्दे के पीछे। त्यातील 80% लोक व्यक्त करत आहेत। सोशल मीडियावर आपण सगळे पाहतो की या घटनेला हा अपघात नाही तर घातपातच म्हटलं जात आहे। एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है आणि याची चौकशी निपक्ष होणे आणि त्यातून जे काही हे पुढे येईल ते सत्य असं समजावं लागेल। मग थोडासा विचार केल्यानंतर की हा अपघात आहे का घात आहे, कारण का अजितदादा 8 वाजता विमानाने येणार होते। त्याच वेळेला जे कॅप्टन पायलट हे ऐन टायमाला दोन्ही ट्रॅफिकमध्ये अडकले सांगितलं आणि बदलले गेले। आम्ही पंतप्रधान मोदी साहेबांना, माननीय अमित साहेबांना सुद्धा विनंती करतोय की उच्चस्तरीय ही चौकशी करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगावं हा घात आहे की अपघात आहे। गेल्या 3 दिवसांपासून शेवटी आम्ही दादांच्या या अपघाती निधनाच्या वृत्तानंतर आम्ही स्वतः सगळे शोकच शाळेत होतो आणि हळूहळू काही गोष्टी शंका यायला त्याची जागा मिळते आहे। त्याच्यामध्ये कागदपत्र जळली कशाची सर्वात महत्त्वाची आणि बेसिक शंका आणि याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। विमानात किती सदस्य होते, किती सदस्यांच्या बॉड्या हाती लागल्या, ह्या सगळ्या गोष्टी। आणि याच्यानंतर मला असं वाटतं की जर याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशींची असा घातपात निघाला आणि ज्या हरामखोराने याचं काही कृत्य केलं असेल किंवा त्याच्या मागे कोणी मास्टर माइंड असेल किंवा जाणीवपूर्वक असं काही घडून आणलं असेल, त्याच्या घरात त्याची चिता पेटवायलाही कोणी शिल्लक राहणार नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इशारा समजावा। की हा जो अपघात झाला त्याच्याबद्दल अनेक लोक शंका उपस्थित करत आहेत की व्हिजिबिलिटी नव्हती असं कारण सांगितलं जातं। पण जेव्हा विमान लँड होणार होतं आणि आकाशामध्ये होतं तेव्हा क्लिअर कट दुरून व्हिडिओ जे आलेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने विमान लँड होताना एकदम टिल्ट होतं, असं चालत जात असताना एकदम टिल्ट होतं आणि कसं कोसळतं आल्यामुळे अनेकांना त्याच्या बाबतीत शंका उपस्थित अनेक मंडळी करत आहेत। पण शेवटी आता ब्लॅक बॉक्स जो राहतो विमानातला तो हाती लागलेला आहे। तज्ज्ञ मंडळी त्या बाबतीत संपूर्ण ब्लॅक बॉक्समध्ये तपासणी केल्यानंतर काय गोष्टी पुढे येतात हे संपूर्ण माहिती हळूहळू पुढे येईल। असे विमान अपघात ज्यावेळी होतात त्यावेळा चौकशी समित्या नेमल्या जातात, त्यांचं ब्लॅक बॉक्स जो असतो त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्यानंतरच ते कळेल। आज ते बोलणं हे अतिघाईच होईल। चर्चा करणाऱ्यांना त्या दिवशी पवारसाहेब स्वतःच म्हणाले की हा अपघात आहे। त्यामुळे जर पवारसाहेबच जर अपघात आहे म्हणत असतील तर इतके वर्ष ते राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत, त्यांनी तर विमान प्रवास, हेलिकॉप्टर प्रवास असा अनेक वेळा केलेला आहे आणि ते बारामतीतच होते, त्यामुळं त्यांनीच जाहीर केलं आहे की हा अपघात आहे। अमोल मिटकरींनी या ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामध्ये काही तथ्य आढळतं की जर 6 लोक विमानात गेल्याचं रेकॉर्ड आहे तर 5च शव कसे त्या ठिकाणी मिळाले असं समजतं आहे। त्या ठिकाणी पायलट बाकी त्याच्यामधनं गायब आहे, पायलटचं शव त्याच्यामध्ये नाही असंही माहिती पडली। पण पायलट कुठे गेला किंवा जो पायलट नसेल तर 6वा माणूस कोण होता आणि त्याचं शव कुठे गेलं। दुसरं त्यांनी जो प्रश्न विचारला आहे किंवा इथं मी स्वतः त्या स्पॉटवर गेलो होतो, जिथं विमान जळालं त्या स्पॉटला मी व्हिजिट केली होती। त्या ठिकाणी मी स्वतःही हे पाहिलं की सर्वत्र कागदांचा खच पडलेला होता, आजूबाजूला फाईल्स पडलेल्या होत्या, परंतु कागद एकही जळालेला नव्हता त्या ठिकाणी। अधिक चर्चेसाठी